एक झुंज शर्थीची. इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन त्या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर 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 तलवार फिरेही, गनिमांचे निर्दालन करण्या, सह्याद्रीचा मर्द मराठा, रक्षण्या अभिमान झुंजला. कर्नाटकातील पहिल्या स्वारीत माधवराव पेशव्यांनी सरदार पटवर्धन, सेनापती मुरारराव घोरपडे, सरदार विंचुरकर, नारो महादेव यांच्या साथीत हैदरचा दारुण पराभव केला. अनवडीच्या लढाईत घोरपड्यांनी पराक्रमाची शर्थ केली. हैदरच्या सैन्याची दाणात दाण उडवली. मराठ्यांचा गनिमी कावा काय असतो आणि मराठे जेव्हा लढतात तेव्हा त्यांचा द्वेष, त्यांचा जोश आणि त्यांची जिद्द काय असते हे घोरपड्यांनी हैदरला पुन्हा एकदा दाखवून दिले. हैदर जिवंतच पकडता पण जंगलाचा आसरा घेतल्यामुळे वाचला. त्याने मराठ्यांची तह करून सुटका करून घेतली. त्यानंतर मात्र मुरारराव घोरपड्यांचा दरारा दबदबा निर्माण झाला. कर्नाटकात स्वबळावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती. गुत्तीचे साम्राज्य सांभाळले आणि वाढवलेही. 20-25 लाखांचा प्रांत त्यांच्या अधिपत्याखाली होता. स्वतःचे 10,000 घोडदळ, 5,000 आसपास कवायती पलटण होती. त्यामुळे निजाम, इंग्रज अन हैदरही त्याला वचकूनच असत. त्यांचा पराक्रम, शौर्य जाणलं ते माधवराव पेशवे यांनी. घोरपड्यांसारखा पराक्रमी सरदार आपल्या मराठा साम्राज्यात असेल तरच कर्नाटकामध्ये आपले वर्चस्व कायम करता येईल. त्यांना साम्राज्यात सामील करून घेतले. सातारच्या छत्रपतींकडून सेनापतीपद मिळवून दिले. ताराबाईंपासून थोरले छत्रपती शाहू, बाजीराव पेशवे, नानासाहेब अशा अनेक कारकीर्द त्याने पाहिल्या होत्या. साल 1767. हैदरवर पेशव्यांची तिसरी मोहीम. पेशव्यांनी हैदरचा बहुतांशी प्रांत जिंकला होता. मराठे हैदरच्या बलाढ्य निजगलच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. कधी काळी शत्रू मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढा घालायचे. यावेळी मात्र मराठ्यांनीच शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन शत्रूची कोंडी केली होती. किल्ला जिंकून हैदरची राजधानी श्रीरंगपट्टणम आणि बेदनूर या प्रांतांवर हल्ला करून हैदरचा पुरता बिमोड करायची माधवरावांची योजना होती. निजगलचा किल्ला विस्ताराने खूप मोठा, विशालकाय खडकांवर वसलेला. किल्ल्याची तटबंदी ही खडक तासून बनवलेली. त्यामुळे सहजासहजी तोफगोळे डागून तटबंदी भेदणे अशक्य. शिवाय किल्ल्याखालून कितीही तोफगोळे डागले तरी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत सुद्धा पोहोचत नव्हते. गडावर पाण्याचे नैसर्गिक झरे असल्यामुळे पाण्याची कधीच कमतरता भासत नसे. कितीही दिवस गड लढवता येऊ शकत होता. मराठे किल्ला घेण्यासाठी येणार ही खबर लागताच किल्लेदाराने अगोदरच किल्ला दाणादुण्याने, दारूकोठारे आणि शस्त्रांनी सज्ज ठेवला होता. किल्ला वर्षभर सहज लढवता येऊ शकेल अशी तजवीज करून ठेवली होती. गडाला वेढा देऊन 2 महिने उलटले होते. मराठ्यांच्या हल्ल्याला किल्लेदार चोख प्रत्युत्तर देत होता, झुंजत होता, पण शरण येण्यास वा तह करण्यास तयार नव्हता. भर उन्हाळ्याचे दिवस. रात्रीचा दुसरा प्रहर. थंडगार वारा वाहत होता. दिवसभर उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले जीव रात्रीच्या शीतल चांदण्यात सुखावत होते. तंबूंच्या बाहेर ठेवलेल्या मशाली फुरफुरत होत्या. गस्तीवरील पहारेकरी हातात मशाली घेऊन पहारा देत होते. पेशव्यांच्या भरजरी तंबूच्या शिखरावरचा भगवा हवेने फडफडत होता. तंबूमध्ये मधोमध खासे मंडळी बुद्धिबळ खेळण्यात दंग होती. चिरागदानातील वाती मंद जळत होत्या. मध्येच हवेच्या मंद झुळकेने डुलत होत्या. अटीतटीचा डाव चालू होता. बाजूला सरदार पटवर्धन, सेनापती मुरारराव घोरपडे आदी सरदार मंडळी खेळ पाहण्यात रमून गेली होती.
आपण इकडे रणमैदानात शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलो आहोत याचेही भान कुणाला नव्हते. हसत खिदळत गप्पांना ऊत आला होता. मुरारराव घोरपडे लांबूनच खेळ पाहत होते. 60 पार केलेले मुरारराव, पण अंगापिंडानं अजूनही मजबूत. पांढरी शुभ्र जाडसर पल्लेदार मिशा, 6 फूट उंच, डोक्यावर सेनापतीला साजेशी पगडी, डोळ्यात कमालीची भेदकता. आवाज तर एवढा भारदस्त की त्यांच्याशी बोलायचं म्हटलं तरी समोरचा घाबरत असे. तंबूमध्ये बसून खाशांचा खेळ पाहण्यात त्यांना काडीचेही स्वारस्य नव्हते. बराच वेळ एकाच जागी बसून मुरारराव कंटाळले होते. त्यांना अशा मोहिमांची सवय नव्हती. गनिमी कावा, छापा, पळापळ अशा लढायांमध्ये त्यांचा हातखंडा. आपण शत्रूच्या मुलखात शत्रूच्याच गडाला वेढा देऊन बसलोय. रणांगणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. 2-1 मास झाले, गड सर होत नाही आणि खासे मंडळी इकडे बिनधास्त डाव मांडून बसलेत. आपल्या अखत्यारीत लढाई असती तर स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले असते. पण खुद्द श्रीमंतांनीच लढाईची सूत्रे हाती घेतलीत. त्यात भर उन्हाळा, शत्रूचा मुलूक. एकाच जागी एवढे दिवस रेंगाळत राहणं बरं नव्हे. मोहीम लांबत चालली होती. अस्वस्थता वाढत चालली होती. अचानक किल्ल्याच्या परिसरात बंदुकीचा बार उडाल्याचा आवाज झाला. सैन्याला हे नित्याचेच होते. ज्या ठिकाणाहून आवाज आला त्या आसपासचे पहारेकरी सावध झाले. अंदाज घेऊन आवाजाच्या दिशेने 5-10 बंदुकींच्या फैरी उडवल्या गेल्या. मात्र पुन्हा काहीच हालचाल झाली नाही. पेशव्यांच्या तंबूत मात्र पळापळ चालू झाली. बंदुकीच्या गोळीनं नारायणरावांच्या मांडीचा वेध घेतला होता. तंबूला असलेल्या कापडी जाळीदार खिडकीतून गोळी आत आली होती. निशाणा माधवरावांवरच होता. पण नेमकं त्यावेळी पटावरून ते खाली पडलेली सोंगटी उचलायला वाकले आणि गोळी नारायणरावांच्या मांडीला लागली. अरे, फक्त बघत काय बसलाय, वैद्यांना बोलवा जा. माधवराव आपल्या सरदारांवर जरा रागाच्या स्वरात बोलत होते. जखम खोल नव्हती. गोळी मांडीला चाटून गेली होती. नारायणराव वेदनेने विव्हळत होते. वैद्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले. मुराररावांना राहवले नाही. समोर येत म्हणाले, श्रीमंत, आपण शत्रूच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलोय. 2 मास झाले, किल्ला हाती येत नाही. आपण खासे मंडळी पट लावून खेळत बसता, मग असे प्रसंग ओढवतात. हो का? म्हणजे आम्ही आतमध्ये खेळ मांडतो हे खटकतं. मग तुम्ही बाहेर गडाखाली जो खेळ मांडलाय त्याचं काय? घडलेल्या प्रसंगामुळे माधवराव संतापले होते. रागाच्या भरात ते बोलून गेले. पण मुराररावांना शब्द चांगलेच झोंबले. काय समजायचं ते समजून गेले. गरकन मागे वळाले. तंबूतून बाहेर जाता जाता म्हणाले, श्रीमंत, उद्या सूर्याचं दर्शन गडावरूनच घेईन. नाहीतर हा मुरारराव घोरपडा पुन्हा दर्शनासाठी येणार नाही. आपली दमदार पावले टाकत घोरपडे तंबूतून बाहेर पडत अंधारात नाहीसे झाले. त्या रात्रीच